नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की प्रिया आता पूर्णपणे अर्जुनच्या प्लॅनमध्ये अडकलेली असते. अर्जुनने फोन करून प्रियाला जे खोटं सांगितलेलं असतं की मला कळलं आहे की तू सायलीचं गाठोडं कुठे लपवलं आहे. याच विचार करत प्रिया आता महिपतच्या घरून तिचं खरं गाठोडं चोरून आणते. तर अशावेळी अर्जुन आता गाडीचा पाठलाग करत प्रियाला रंगेहात पकडतो. तर इकडे प्रियालाही असं वाटू लागतं की अर्जुनला समजलं की आता खरी तन्वी कोण आहे. त्यावेळी आता अर्जुन प्रियाला सांगू लागतो की हे बघ, माझा तुझ्याशी काहीच संबंध नाही आहे. सायलीचं जे गाठोडं तू लपवून ठेवलं आहेस ते मला हवं आहे. तर प्रिया मनातल्या मनात म्हणते की एवढा मोठा मूर्खपणा मी नाही करू शकत. एका वेळेस मी ते गाठोडं दिलंही असतं, पण मात्र ही सायलीच खरी तन्वी आहे. त्यामुळे गाठोडं दिलं तर हे सत्य समोर येईल आणि हे लोक मला परत जेलमध्ये पाठवतील. त्याचमुळे प्रिया तिथून निघून जाते. तर आता अर्जुन चैतन्यसोबत मिळून एक नवा प्लॅन बनवतो. चैतन्य अर्जुनला सांगतो की प्रिया नक्कीच काहीतरी लपवते. तिने स्वतःची आयडेंटिटी लपवली आहे. जर का ती खरी तन्वी आहे, तिला तिचे आईबाप मिळाले, मग ती सायलीचं गाठोडं का लपवते? तर अर्जुन म्हणतो की मलाही हेच समजत नाही आणि सायलीचं गाठोडं महिपतच्या बंगल्यात कसं पोहोचलं. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की प्रियाकडून सत्य उकळून घेण्याचा आता एकच पर्याय राहिला आहे. अर्जुन प्रियाला फोन करून सांगतो की मला तुझा राज कळाला आहे. जर तू मला भेटायला नाही आलीस तर मी रविराजला सगळं सत्य सांगणार. म्हणूनच आता घाबरून प्रिया अर्जुनला भेटायला येते आणि त्याच्या जाळ्यात अडकते. अर्जुन आता नकली बंदूक दाखवत प्रियाला म्हणतो की खरं सांग, तुझा आणि सायलीचा काय संबंध आहे? तू का सायलीचं गाठोडं लपवत आहे? लवकर सांग, नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तर अर्जुन एका मागोमाग एक प्रश्न विचारत आता प्रियाला खूपच घाबरवतो. तर प्रियाच्याही तोंडून निघून जातं की कारण सायलीच खरी तन्वी आहे, म्हणून तिचं गाठोडं मी लपवून ठेवलं आहे.